भारतातल्या आतापर्यंतच्या सगळ्यात महागड्या घटस्फोटाविषयी तुम्ही ऐकलंय का? तर देशातील सगळ्यात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आणि रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया चांगलेच चर्चेत आहेत। दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी उद्योगपती आणि रेमंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एमडी गौतम सिंघानिया यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली। लग्नाच्या 32 वर्षांनंतर ते आपली पत्नी नवाज मोदीला घटस्फोट देणार आहेत। नवाज मोदीला रेमंडच्या दिवाळी पार्टीसाठी प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा पहिल्यांदा गौतम सिंघानिया आणि त्यांच्या पत्नीमधील वाद हा समोर आलाय। ठाण्यातल्या वर्तकनगर येथील रेमंड कंपाऊंडमध्ये दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस अनेक मोठे व्यावसायिक आणि सेलिब्रिटी हजर होते। दरम्यान गौतम यांच्या पत्नी नवाज सुद्धा तिथं आल्या, पण नवाजसाठी रेमंडचे दरवाजे बंद होते। रेमंडचं गेट नवाज येताच बंद करण्यात आलं आणि त्यामुळे त्या तिथं गेट बाहेर रस्त्यावर उभ्या राहून दरवाजा ठोठावत होत्या। सिंघानिया कुटुंबियांच्या सुनेला या पार्टीसाठी नाकारण्यात आलं। नवाज यांनी घडलेला सगळा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर पोस्टही केला। त्यात त्या म्हणतात की मला या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं, मात्र 3 तास कारमध्येच बसवून ठेवलं आणि त्यानंतर गेटच्या आत प्रवेश नाकारला। या सगळ्या घटनेनंतर दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे पती म्हणजे गौतम सिंघानिया यांनी एक पोस्ट शेअर केली आहे। यंदाची दिवाळी पूर्वीसारखी नसून नवाज आणि मी आतापासूनच वेगळे होतोय। तसंच आम्ही एकत्र पुढे गेलो, एकमेकांची ताकद बनलो, पण आता मी त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय आणि पुढे निहारिका आणि निशा सिंघानिया या आपल्या 2 मुलींचा उल्लेख करताना ते म्हणतात की आमचे हे 2 मौल्यवान हिरे आहेत आणि त्यांच्यासाठी जे चांगलं आहे ते आम्ही करू। ही पोस्ट आता गौतम यांनी शेअर केली आहे, त्यामुळे दिवाळीच्या दिवसातला हा सगळ्यात मोठा धमाका होता। पण हा घटस्फोट त्यांना चांगलाच महागात पडणार आहे, कारण त्यांच्या पत्नीनं घटस्फोटासाठी मोठ्या अटी ठेवल्यात। सिंघानिया कुटुंबियांच्या एकूण संपत्तीपैकी 75% रक्कम नवाज यांनी मागितली आहे। तर आता गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 11,660 कोटी आहे आणि आता नवाज मोदी सिंघानिया यांनी घटस्फोटाच्या बदल्यात सिंघानिया कुटुंबियाकडे 8,745 कोटी रुपयांची मागणी केली आहे। नवाज यांनी ही रक्कम स्वतःसाठी आणि त्यांच्या 2 मुली निहारिका आणि निसासाठी मागितल्याचं सांगितलं जातंय। तर आता नवाज आणि गौतम यांची लव्ह स्टोरी एका नाईट क्लबमध्ये झाली। कारवर चर्चा करत होते। गौतम नवाजला पहिल्यांदा भेटले आणि प्रेमात पडले। 8 वर्षांचं त्यांचं डेटिंग होतं। 1999 साली लग्न केलं आणि नवाज या सिंघानिया कुटुंबात सून म्हणून आल्या। त्यांच्या कुटुंबाकडनं लग्नासाठी नकार होता, मात्र ते देखील जुळवून घेतलं असं गौतम यांनीच एका मुलाखतीत सांगितलं। कारण पारशी मुलीशी लग्न करणं हे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं। वेगळ्या संस्कृतींमुळे त्यांना अनेक तडजोडी सुद्धा कराव्या लागल्या होत्या। तर गौतम यांचा यापूर्वी त्यांच्या वडिलांसोबत सुद्धा मालमत्तेवरून वाद झाला होता। त्यावेळेस या वादाची बरीच चर्चाही झाली। एका फ्लॅटवरून सुरू झालेला वाद नंतर कोर्टात पोहोचला। इतकंच नाही तर गौतम यांच्या वडिलांना घरातून हकलवून दिल्याचा सुद्धा आरोप आहे। आता या वादामुळे पितापुत्राचं नातं बिघडलं आणि आता पत्नीचंही। यापूर्वी देशात अनेक मोठे हाय प्रोफाईल घटस्फोटाची प्रकरणं आपण पाहिली आहेत। त्यापैकी एक ऋतिक रोशन, सुझैन खान यांच्या घटस्फोटाचं प्रकरण भारतातलं सगळ्यात महागडं होतं असं म्हटलं जातं। बॉलिवूड अभिनेत्याला आपली पत्नी सुझैनला पोटगी म्हणून सुमारे 400 कोटी रुपये द्यावे लागले होते आणि त्यामुळे आता गौतम आणि नवाज यांचा घटस्फोट हा भारतातला आतापर्यंतचा सगळ्यात महागडा घटस्फोट ठरू शकतो।